बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांची बदली करावी अशी मागणी पुण्यातल्या आंबेडकरवादी संघटनेनं केलेली आहे। मागासवर्गीय समाजाच्या विद्यार्थ्यांसाठीच्या निधीचा दुरुपयोग केला जातोय असा आरोप सुद्धा या संघटनेनं केलेला आहे। या संघटनेनं आंदोलन देखील आज केलेलं आहे। आंदोलकांसोबत आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी संवाद साधलाय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च सेंटर अर्थात बार्टी या बार्टीचे महाव्यवस्थापक सुनील वारे यांच्या बदलीसाठी सध्या पुण्यातील बार्टीच्या कार्यालयासमोर आंबेडकरवादी कार्यकर्ते एकवटलेले आहेत। विद्यार्थ्यांचा फेलोशिपचा प्रश्न असो, विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणाच्या जागा ह्या 18,000हून 3,000 करण्यात आलेल्या आहे। अशा प्रकारे विद्यार्थ्यांचे जे MPSC UPSCचे क्लासेस आहेत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे। तर आणि ज्या काही संस्था निवड करण्यात आलेल्या प्रशिक्षणाच्या त्या संस्था विद्यार्थ्यांना योग्य प्रशिक्षण देत नाहीये असा सुद्धा विद्यार्थ्यांनी आरोप केलेला आहे। त्यामुळे या संस्थेमध्ये ज्या खास विद्यार्थ्यांच्या हितासाठी निर्णय घेतले गेले पाहिजे तिथे विद्यार्थ्यांची कुचंबना होत आहे। हेच याच्यासाठी आम्ही त्यांच्या बदलीची मागणी करतो। बार्टीच्या निधीचा वापर सुद्धा केला जातो। तो कशा प्रकारे केला जातो? भीमा कोरेगावचा जो उत्सव साजरा केला जातो, समाज कल्याणचा निधी वापरला जातो आणि त्यातनं समाज कल्याण मधून बार्टीचा पण निधी त्यातनं वर्ग केला जातो। म्हणजे मूळ उद्देश आहे त्या निधीचा की तुम्ही विद्यार्थ्यांसाठी तो निधी वापरला पाहिजे, पण तो विद्यार्थी आमच्या समाजाचे विद्यार्थी घडू नयेत। आमचे विद्यार्थी मागासवर्गीय विद्यार्थी भविष्यामध्ये क्लास 1 क्लास 2 या पोझिशनला जाऊ नयेत असं जर कुणाला वाटत असेल आणि त्या निधीचा जर सरकार अशा प्रकारे वर्ग करत असेल तर ते आमचे जरा ऑब्जेक्शन आहे त्याच्यावर। आपण पाहिलं की सुनील वारे यांची बदली तात्काळ करावी या मागणीसाठी हे सगळे आंदोलक सध्या पुण्यातील बार्टीच्या कार्यालयाच्या समोर उभा राहून धरणे आंदोलन करताना दिसत आहेत। लोकशाहीसाठी चंद्रशेखर भांगे, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।